महानगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर 9763073257 8788 151739 8482 919999. राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राजकीय समीकरणे बदललेली पाहायला मिळाली आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही। अशातच आता राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी दिनांक 21 रोजी मोठा दावा केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसतील असा दावा बच्चू कडू यांनी केलाय। बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः महाविकास आघाडीत कोणता भूकंप होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पुढे बच्चू कडू म्हणाले की ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे 1-2 विधेयक पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची उभाटा सेना यांच्या प्रामुख्याने विचार आहे। कारण या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवतंय। आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्यानं कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलंय। बच्चू कडू यांनी भाजपवर सुद्धा जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून भाजपची मोगलाई नीती आहे। त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात हीच भाजपची नीती आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। राज्यात आलेले सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्यानं येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावलाय। एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत बोलताना जेव्हा मोठे नेते नाराज असतात तेव्हा समजायचं की ते अति खुश असतात आणि जेव्हा ते अति खुश असतात तेव्हा ते खूप नाराज असतात असा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।